नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे, जनता दलाची विचारसरणी बाजूला, स्वाती कोरी यांचा भाजपमध्ये प्रवेश। जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गडहिंग्लज मधील राजकीय समीकरणे आता बदललेली आहेत। या पक्षप्रवेशावर बोलताना स्वाती कोरी यांनी गेली अनेक वर्ष जनता दलात एक पक्ष एक विचार म्हणून काम केल्याचं म्हटलंय। भाजपात प्रवेश करताना सर्वाधिक कठीण व ऐतिहासिक प्रसंग आहे। ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर पक्ष पोरका झाला होता। आम्ही अनेकांना मदत केली, मात्र सर्वांनीच आमचा केवळ वापर केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। याशिवाय मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला। मंत्री मुश्रीफांनी जनता दलाला संपवण्याचा निर्धार केला होता, त्यामुळे कार्यकर्ते जगले नाहीत तर पक्ष जगूच शकत नाही याची जाणीव झाल्यानेच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे। दरम्यान श्रीपतराव शिंदे यांच्यानंतर गेल्या 2 दशकांपासून राज्यात जनता दलाची वाटचाल खडतर होत राहिली। ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने गडहिंग्लज नगर परिषद व गडहिंग्लज साखर कारखान्यावर सत्ता कायम ठेवली होती। जिल्हा पातळीवर विधान परिषद, जिल्हा बँक, गोकुळ दूध संघासह अन्य सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला वगळून राजकारण करणे अडचणीचे ठरत होते। माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांचे घनिष्ठ संबंध होते। त्यामुळे एकंदरीतच जनता दलाची विचारसरणी ही डाव्या पक्षासोबत राहिली आहे। समतावादी आणि धर्मनिरपेक्ष राजकारण जनता दलाने केले आहे। माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्यानंतर स्वाती कोरी यांनी पक्षाची धुरा सांभाळली। मात्र जनता दल संपवण्याचा निर्धार मंत्री मुश्रीफांच्या केल्याचा त्यांनी केलेल्या आरोपांमुळे देखील त्यांचे अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत। तर दुसरीकडे स्वाती कोरी यांनी जनता दलाची विचारसरणी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर देखील टीका होत आहे। आठवड्यातील 5 दिवस काम असावे, बँक कर्मचाऱ्यांची मागणी। बँक कर्मचारी संपावर। बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 27 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवा विस्कळीत झाली। कोल्हापुरातील देखील अनेक बँकांचे व्यवहार आज दिवसभर बंद राहिले। देशभरातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा फटका अनेकांना बसला। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या 9 संघटनांच्या संयुक्त मंचाने या संपाचे आवाहन केले होते। मार्च 2024 मध्ये झालेल्या करारात मान्य होऊनही 5 दिवसांचा आठवडा अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। संपाचे मुख्य कारण म्हणजे 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। ही मागणी 2015 पासून प्रलंबित आहे। सध्याच्या नियमानुसार बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते। सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ 5 दिवस काम असावे अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान कोल्हापुरातील देखील बँका आज बंद राहिल्या। जिल्ह्यातील 4000 बँक कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, त्यामुळे सुमारे 400 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते। या संपाचा सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसला। पुढील बातमी आहे, पद्म पुरस्कार जाहीर, 131 मान्यवरांचा गौरव, महाराष्ट्राचा मोठा वाटा। केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 जाहीर केले असून देशातील विविध क्षेत्रातील 131 मान्यवरांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने जाहीर करण्यात आले। यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा, उद्योग, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला आहे। यंदाच्या यादीत महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश असून देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे। महाराष्ट्रातून गायिका अलका याग्निक, उद्योगपती उदय कोटक, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आर्मिडा फर्नांडेस, आदिवासी तरपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत। या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील कला, उद्योग, आरोग्य आणि लोकसंस्कृतीचे योगदान राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे। पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात आणि दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केले जातात। पुढील बातमी आंतरराष्ट्रीय बातमी आहे। युरोपियन युनियन भारत मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात, लक्झरी कार मध्ये चॉकलेट स्वस्त होणार। भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराबाबतची अधिकृत पातळीवर चर्चा पूर्ण झाली असून या करारावर याच वर्षी स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे। वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली। तब्बल 18 वर्षाच्या चर्चेनंतर हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। या करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार असून आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील। सध्या कराराच्या मसुद्याची कायदेशीर तपासणी सुरू आहे। युरोपियन संसदेची मंजुरी आणि भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाची संमती मिळाल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला करार अंमलात येऊ शकतो।
करार लागू झाल्यानंतर युरोपियन लक्झरी कार कंपन्यांच्या गाड्या व्होक्सवॅगन, ऑडी, मर्सिडीज बेन्झ आणि BMW भारतीय बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होतील. यासाठी वार्षिक आयात कोटा निश्चित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 15,000 युरोपेक्षा जास्त किमतीच्या मर्यादित कार कमी आयात शुल्कात आणता येतील. याशिवाय युरोपमधून येणाऱ्या वाईन, स्कॉच विस्की, वोडका, जिन यासारख्या मध्यावरील आयात शुल्क कमी होणार आहे. बेल्जियमहून येणारे रफ डायमंड्स तसेच स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि नेदरलँडमधील चॉकलेट्सही स्वस्त होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि युरोपियन युनियन वस्तू व्यापार 136.53 अब्ज डॉलर इतका होता. हा करार भारतीय ग्राहक, उद्योग आणि निर्यात क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील बातमी आहे मदर ऑफ ऑल डील्समुळे अमेरिकेचा जळफळाट. भारत आणि युरोपियन युनियन करारानं ट्रम्प प्रशासन अस्वस्थ. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या FTA वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या असून जागतिक राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असे संबोधले आहे. 2007 पासून सुरू असलेल्या या चर्चेनंतर आता करार कायदेशीर छाननीच्या टप्प्यात असून 27 जानेवारी रोजी त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युरोपियन युनियन जवळीक अमेरिकेला खटकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून युरोपला निर्यात करतो. यावरून अमेरिकेने भारतावर थेट आरोप केले आहेत. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी यामुळे रशिया-युक्रेन युद्धाला प्रत्यक्ष निधी मिळत असल्याचा दावा केला आहे. याच कारणास्तव अमेरिकेने भारतावर आधी 25% आणि नंतर 49% टॅरिफ लादल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. मात्र एकीकडे कठोर आणि आर्थिक भूमिका घेत असतानाच दुसरीकडे ट्रम्प भारताला मित्र देश म्हणून संबोधत असल्याने अमेरिकेची दुहेरी भूमिका उघडी पडली आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही नाराजी व्यक्त होत आहे. रिपब्लिक सिनेटर टेड क्रूज यांनी या धोरणांमुळे अमेरिकेच्या आर्थिक व राजकीय नुकसान होऊ शकते असा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या कठोर व्यापार भूमिकेमुळे कॅनडा आणि युरोप भारताशी संबंध अधिक मजबूत करत असून याचा थेट फायदा भारताच्या ऊर्जा सुरक्षा, व्यापार विस्तार आणि जागतिक धोरणात्मक स्थानाला होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस. धन्यवाद.